तू लाईव्ह द्यायचं हो कुठल्या याच्यावरती ही पाहतो एकदा मोबाईल ट्रान्सपोर्टला लावतो त्याचीच देऊ ना मला असं येऊन जाईल सर मग होतंय का गोष्टी सांगावं लागत हो विशाल दादा ते खाली करा खूप वरती झालं मला लिंक टाक दे समोर मला लिंक टाक मी करतो ना सर लिंक टाक मला येस करतोय मी करतोय तुमचं ना हे एक मिनिट भैया ओके चला सर करा सुरू थांबा एक मिनिट थांबा ना थोडं थांबा ते नाही जमू लागलं त्याच्यावर मग कशावर लावतो आता माझं सर मी देते येस ते अजिबात व्यवस्थित नव्हते राम कार्ड मोबाईल माझी घ्या ते लय खराब दिसतंय अरे क्लिअर येणार रे किती क्लिअर आहे पाय ना तू तुला स्क्रीनवर तसं दिसतंय हो ना ते ब्राईटनेस वाढतं क्लिअर येणार रे चष्म्यातून दिसत नाही तुला थोडा हाईट कर हां ओके 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 हां हां चला करा स्टार्ट पाटील तुम्हाला सकाळी डिस्चार्ज झाला तुम्ही चाकरवरचा दौराही करून पुन्हा ऍडमिट झाला काय नाही सर डिस्चार्ज मी घेतला होता डॉक्टर 5-6 दिवस देतच नव्हते 6 दिवस परंतु ती जीवनदीपांचा कार्यक्रम होता आणि तिथं जाणं आशीर्वाद गरजेचं होतं मग गेलं परंतु ते सगळं आंघोळून गेलं पुन्हा नाही ते जमलं नाही परंतु दर्शन घेतलं आणि पुन्हा ॲडमिट झालो तिकडे वडीवडीला जे उपोषण सुरू आहे ओबीसीचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्व ओबीसीच्या नेत्यांची आणि सरकारची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये प्रमुख मागण्या त्यांनी केल्या की आतापर्यंत 54 लाख नोंदी सापडल्यात त्या रद्द कराव्यात आणि त्या आधारावर दिल्लीकडून प्रमाणपत्र रद्द करावं आणि सगळे यांच्या संदर्भातली व्याख्या सरकारने सांगावी दिशाभूल करू नये आणि ओबीसीवर अन्याय करण्याची त्यांची मागणी त्यांची चांगली मागणी त्यामुळं मराठ्यांचे तरी डोळे उघडते ना मराठ्यांची झाग जाईल त्यांच्या डोळ्यावर जी मस्ती आलेली मराठ्यांच्या नेत्यावर जी झाक आहे ना ती जरा आता निघून जाईल स्वतःच्या लेकराच्या हक्काच्या नोंदी सापडल्या असताना सुद्धा जर एवढं मोठे एकत्रित टोळी येऊन घालत असली तर हे उघड्या डोळ्याने बघणार मग मराठ्यांचं वाटोळं नाही करणार मराठ्याच्या नेत्याचं काय करणार ते नेते सगळे तुटून पडले मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी असून सुद्धा म्हणजे नाही का आमची जमीन मिळाली पण म्हणजे ही मागणी त्याची ही जमीन आमचीच तुमची नाही म्हणजे हे द्यादुपारा मराठ्यांच्या पोरांना औषध पाडण्याचा प्रकार आहे म्हणजे आणि हे मराठ्यांचे नेते आमचे हे उघड्या डोळ्यानं बघणार आहेत आता त्यांच्या डोळ्यावर जी मस्ती आलेली ना ही आता उतरण सगळ्यांची आणि त्यांची जर ही मागणी खरं दुखणंच ही आहे त्या येवल्यावाल्याचं हे उपोषण करणारे हे आंदोलन करणाऱ्याला नाही दोष देसाने ह्यो लय दिवसाचा म्हणतोय या 57 लाख नोंदी रद्द करा लय दिवसाचा म्हणतो कारण याच्या पोटात एवढी आग होती मराठी म्हणलं की आणि त्यांनी एक टोळी बी तयार केली आता परंतु त्यांची जर ही मागणी रद्द करा तर ती रद्द होऊ शकत नाही कारण ते ओरिजिनल नोंदी आहे आता आमची पण मागणी मंडल कमिशनने 14% आरक्षण दिले वरचं सगळं रद्द करा नाही तर दाखवतो तो काच का तुम्हाला वरचं 16% आरक्षण जे दिले ते कशाच्या आधारावर दिले लोकांचा खायला कसं गोड लागत मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी आहेत त्या 200 वर्षापूर्वीच्या मंडल कमिशनने फक्त 14% आरक्षण दिले नियमात आणि मंडल कमिशनने दिलेलं सुद्धा रद्द करा कारण ते कशाच्या आधारावर दिले हे सुद्धा सरकारने आम्हाला सांगा सरकारनं स्पष्ट भूमिकेवर येणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांच्या नोंदी 57 लाख सापडल्यात आणि आणखीन रेकॉर्ड सापडते ते आम्ही सापडणार आणि पुरावे जर मिळाले नोंदी मिळाल्या तर आम्ही देणार म्हणजे देणार मराठ्याला या भूमिकेत या पाहिजे काड्या लावायच्या लावायचं बंद केलं पाहिजे
कारण ही काय मागणी असते का? ही नियत आहे का यांची मराठ्यांविषयी? येवलेवलीची ही नियत आहे का? मराठ्यांविषयी ही भावना आहे का? गेली का नाही मराठ्यावर झाक आणखी नेत्याची? मराठ्यांच्या नेत्याची झाक गेली का नाही आणखी? जरा भाकरी खायचं कमी करा थोडं. उघडे डोळे ठेवून बघा. तुमच्या हक्काच्या नोंदी सापडलेल्या त्या रद्द करा म्हणते. यांना आरक्षण स्वातंत्र्य मिळाल्यावर मिळालंय. मराठ्यांनो नेते हो, जरा झोपेत आटले धुवा जागे. तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या कानपड फोडायला लागले ते. स्वातंत्र्याच्या आधीच्या नोंदीत 1884 कावाचं आहे. तवाचं गॅजेट हे मराठवाड्यातले मराठे ओबीसी आरक्षणात आहेत म्हणून नोंदी सापडत्यात. मराठा कुणबीत हे म्हणून, आणि ते रद्द करा म्हणतेत. कळालं का आता सरकार पुरस्कृत आहे का नाही आंदोलन? कळालं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेला यांच्यात? यातले खोटे भाऊ काय कामाचे? लहान मोठा भाऊ सांगत लोकाला काय कामाचं आहे? आमच्या ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणता तुम्ही. ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणतात. कोणाच्या तरी भाजपमधल्या मराठ्याचं कल्याण होईल, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्याचं कल्याण होईल, शेतकरी मराठ्याचं कल्याण होईल, नोकरदार असणाऱ्या मराठ्याचं कल्याण होईल, व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांचं होईल, ट्रॅक्टर ट्रक टेम्पो एसटी ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांचं कल्याण होईल. उघडे नाही डोळे आणखी नेत्याचे. बरेच पळतात असे पदर धरून, पार त्यांच्या कॉलरी धरून, त्यांच्या कणगाळ्या धरून, महानेता आला पाहिजे निवडून, महानेता आला पाहिजे निवडून. आणा निवडून त्यांनाच. बघा मागणी त्यांची. म्हणजे मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी सापडल्यात शेकडो वर्षाच्या, त्या रद्द करा म्हणते ते. बघा मराठ्यांविषयी यांची नियत कशी. आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात. खोटं बोगस आरक्षण, बोगस. तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखी रद्द करा म्हणून. एकदा मराठा म्हणला नाही याला का आरक्षण दिलं म्हणून. मंडल कमिशनने सर्वे केला का? एकदा विचारलं नाही. मंडल कमिशनने इंग्रजाची जनगणना कमवून दिली, आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही. खाऊ द्या म्हणले, गरीब आहे, लहान भाऊ आहे. आणि आज गरीब मराठ्यांच्या पोराला मिळायला लागलं, त्यांचा तळपाय व्हायला लागले. अशी काय विचार आहेत राव तुमचे ओबीसी नेत्याचे. पडे उघड मराठे हो यांचे विचार. मी पाठराखण करतोय खंबीरपणानं मराठी. कळालं का आता कोण किती जातीवादी? मी फक्त लावून धरलंय. मी जातीवाद नाही केला, फक्त लावून धरलंय. मराठ्याला ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे लावून धरलंय. सगळ्यांचे चेहरे उघडे पडले, सगळ्यांचे बुरख्या फाडले, खोटे चेहरे बसलेले जातात. मागे असं म्हटले होते की मंडल आयोगाला चॅलेंज करणार. का नाही करणार मग? तुमच्या शिकेत मला आता ती वेळ आली असं. आणखीन मी नाही. आणखीन गोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायची माझी इच्छा नाही. गाव खेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी मंडल कमिशन चॅलेंज बी होतो, रद्द बी होतो. गोर गरिबाच्या अन्नात माती करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. तुम्ही जरी कालीत असले तरी मी आणखीन संयम धरणार आहे. मराठ्यांनी सुद्धा संयम धरा, शांतता धरा. बघू किती दिवस करते. शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर कुऱ्हाड म्हणलं नावेलाच आहे मग आमचं. पण जरा मराठ्याचे नेते जरा आता इथून बाहेर पडा. जरा आता जातीच्या मागे उभं राहायचं शिका. बोलला असं तुम्हाला कुणी, नाकारीत नाही मी. ओबीसी नेत्याला त्रास, मराठा नेत्याला त्रास बी दिला असं. आपल्या लोकांनी देऊ द्या आपले. यांच्या त्रासापेक्षा तर कमी आहे. हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुडकच छटावं लागले जातीच्या. आपले तरी ढकलते, शिवी देते आणि थोडंच होईल. वशाने जरा बदला. बोलले असले तर बोलू द्या, काय होत नाही बोलल्यानं. ते तर पुरत आता काळीच लावायला निघाले, तर राखच करायला निघालेत मराठीचे. ते आंदोलनात जाऊ शकते ओबीसीचे नेते, मराठ्यांचे सुद्धा येऊ शकते. याचबरोबर आणखीन एक महत्वाचं सांगतो. आता थोडं चेंज करा मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी. तुमच्यासाठी महत्वाचा संदेश आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी. आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा. आपण काय करतोय? आपल्याच नेत्याला जोडितोय. आपले नेते नालायक आहेत म्हणून. हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत, तरी हे नालायक म्हणत नाही, चांगलाच आहे म्हणते. थोडा बदल करा आपल्यात घ्या. त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लोटून लावायला लागले. आपण त्यांचे लोटायलो तर आपले बी लोटायलो. आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं. आपण बी आता जरा यांचं शिकू. जरा यांच्याकडून शिकाव जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून. आणि ती आपल्याला आता शिकायला मिळालं.
जरा हुशारीनं व्हा. निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला, आता विचार बघायला मिळाले. निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना, हे बघायला लागले ती. आपण बघू पुढं, काही अडचण नाही, टेन्शन नाही घ्यायचं. पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर ओबीसीचे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटप या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे. चांगली मागणी आहे ना. मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा पोराव. आता मराठ्याच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा. बसायला जागा नव्हती व्यासपीठावर, यांना पाय धुवून प्यायला सुरुवात करा. ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते, यांचे पाय धुवायला प्यायला सुरुवात करा. बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या बोकांडी बसलं, त्यांना छातावर बसलं. आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने, खूप छान. मारा मराठ्याच्या नेते, हो मारा मराठ्यांचे पोरं. शिका त्यांच्याकडून काहीतरी. निवडणुका झाले की झाले एक. शिका मराठ्याचे नेते जरा. निवडणुका झाले की झाले ती एक. काहीतरी वाटून द्या लाज. वाई की कोण? अरे पळडात तर पळडात तुम्ही, वजाती कोण? मराठ्याचे नेते हो. लाचेरी नका पत्करू, जात मोठी करू लागा. शिका त्यांचं. ओरिजिनल नोंदी सापडत, ओरिजिनल रद्द करा म्हणते. म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे 7 बाऱ्यासहित, तरी ते म्हणते त्या 7 बाऱ्यावरचं नाव काढतो मग टाक. कळालं का? मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियत आहे यावलेवालीची. आपला 7 बारा आहे तरी तो म्हणतो तुला 7 बाऱ्याचं नाव काढ मग टाक. म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय, आपल्या हक्काची भाकरच चोरायची आणि इस्टेट बी चोरायची. यांना चारही हाताने यांनाच वार पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो. मी जातीवाद नाही करीत, मी फक्त लावून धरलंय आणि यांचे विचार जगासमोर आणलेत. या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला, आम्ही तुमचे. मी इगोर का फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिलोय, समाजासोबत. मी माझ्या समाजाची पाठराखण करतो, समाजाला खंबीर साथ देतो, म्हणून यांची पोटदुखी. आणि मी कायम समाजाची पाठराखण करणारे, समाजावर अन्याय होऊ देणार नाही. समाजावर अन्याय झाला किंवा पठ्ठ्यावर भरायला मराठ्यांनी विचार बदला. आता रात्रीतून एकजुटीनं सावध राहा. आपल्या ओरिजिनल नोंदी हे रद्द करायला निघाले. त्यांचं डुप्लिकेट आरक्षण, बोगस आरक्षण का ते. मंडळ कमिशननं फक्त 14% आरक्षण दिले. मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सांगतो ते वरचा पूरक रद्द. योग्य तो मार्ग काढून जाती जातीमध्ये वाद नको. आमच्या ध्यानात आलंय पक्क तुम्ही या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणारे. 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणारे. कारण तुमच्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात. तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं? फडणवीस साहेब तुम्ही सांगत नाही आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार. तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे 200-150 वर्षापूर्वीच ते लागू करणार आम्ही? का सांगत नाहीत? सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही? लावणार आम्ही ते. दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. तुम्ही सांगा ठासून. जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात, जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही. तुम्ही आडवे पडू नका. का सांगत नाही? जातीवाद बंद होते. फुस देता त्यांना. आंदोलन उभा तुम्हीच करता. तुम्ही येण्यात काढता मराठ्याला. माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना, तुम्हाला बुडीलच म्हणायचं नाही. ध्यानात राहू द्या तुम्ही. माझा बी मराठात एक झालेलं, पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती. अडचण येत होत्या, आम्हाला निर्णय घ्या. आता समाज एकीकडून आहे. त्याच्यामुळे आम्ही 50-55% बघत होतो तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या संग. वाद लावता यांना नाही हो आम्ही देण देत. हे आंदोलन करणारे विरोधकच नाहीयेत. एकाही धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. तो चाभरा आहे, त्याने बसले हे सगळं. आणखीन त्याला 1-2 नवीन जोड भेटले. ते येवलेवाल्याला 2 जोड भेटलेत आणखी. शाळा करतो. तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठलं ना तर नाव बदलून ठेव. तू किती पळतो बघतो मी. तो आहे म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला. आमच्या भविष्याचं वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमतात का? गाड्या पुरितो. आमच्याच लावून देतो. गाव खेड्यात आम्ही एक येत. लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय.
ते राजकारणी आहे, ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आता मिळालं असतं. पाठबळ देते त्याला, पडलेली गँग सगळी राज्यातली साथ देते. होय वा, निवडणूक झाल्यावर बघू हे बघायला लागले का? आम्ही आंदोलन झाल्यावर बघू, आमचं आंदोलन संपणारच आहे. आम्ही बघूला बघूच आहे आता. हा, ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही. हा, आम्हाला वाटतंय जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत आहे आणि आम्हाला जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. पण तुम्ही असे खोटे बोलणार असलात, आमच्या नोंदी सापडून रद्द करा. म्हणजे ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12 नाव हटवायचं होतं मला आणि तुम्हाला जमीन बळकायची आमची. तुम्ही काय येडे समजत आम्हाला? मराठ्यावर सावध व्हा. आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून, आता नुसतं ऐकू नका. तुमचा बी कार्यक्रम लागून उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील. हे जर आरक्षण असून लढतील इतकं, तर आपण नसणाऱ्यांनी किती लढलं पाहिजे? ताकदीने एक रात ताकदीने बघू कसं आरक्षण देत नाही सरकार. पडलेले नेते भुजबळांना म्हणजे कोणते लय येत उताडा आलाय बघा ना, किती गोळा घालते आता. तिनेच गोळा केले ते, दुसऱ्याला दोषच देत नाहीत आम्ही, अजिबात देत नाहीत. लागलात आम्हाला म्हणजे खिंडीत पकडायला लागलात. आणि खिंड मोकळी झाल्यावर तुम्ही आंदोलन उभा केल्यावर आम्ही नाही का लाखान तुमच्या पुढे बसायचं, एसटीतून आरक्षण द्यायचं नाही आणला. मग किती वाईट वाटण रे. तुम्ही जे म्हटलात की 9 मंत्र्यांना मी पाडणार आहे, ते कोण कोण आहेत? त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहेत? मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघून दे. मला निर्णय बघून द्या 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबावात येऊन मराठ्यावर अन्याय करतंय का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का? आम्हाला गरज त्यांची जे मराठीची नाही, ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या. त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊ द्या, मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12च ओपन करून देतो धाड दिशी. जाऊ दे तिकडे. आपलं तसलंच असतं बा, पोटात येत काय नाही. धाड दिशी मराठीला सांगून मराठी तरी तयारी लागते. पण पाटील, आपण दोन महाराष्ट्र हा मराठी पुरोगामी कोण आहे? महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळं परिस्थिती आता बदलत चालली आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ लागलेली आहे. जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे. आणि पहिलं बोट तुमच्याकडे दाखवलं जातंय की तुम्ही जातीवाद निर्माण केला. कोणाला दुखीला म्या? मायाच मराठ्याला विचारतो मी, मायाच मराठ्याच्या नेत्याला विचारतो, कोणाला दुखीला म्या? आंतरवालीत बसलो, आम्हाला धोपाडलं, गप बसलो आम्ही. मोर्चे कोणी सुरू केले? येवलेवाल्यांनी. मी जातीवाद केला का? मग मी केले सुरू. माधव पॅटर्न 20 वर्षापूर्वी मी आणला का? आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला आम्ही त्रास दिला का? आमच्या मराठ्यांच्या नेत्याला मी त्रास दिला का? त्यांनीच दिला इथून पाठीमाग. मी काय केलं? संसदेत कोण बोललो मराठ्याला आरक्षण मिळू नये? मूक मोर्चे निघाले तेव्हा प्रति मोर्चे कोणी काढले? मी कोणता जातीवाद केला मला सांगा ना. आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का? मी माझ्या जातीला आरक्षण मागतो हे जातीवाद आहे का? तुम्ही तुमच्या जातीला एसटीतून आरक्षण मागता तो का जातीवाद आहे का? मुस्लिम समाज आरक्षण मागतो हे का जातीवाद आहे का? त्यांच्या पोराला लागतंय आरक्षण, ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण म्हणजे, तिथे घेते ओपन साठी. म्हणजे ओपन मध्ये सगळ्या जाती येतात. मग ज्या ज्या येतात, मुस्लिम येतो, ब्राह्मण येतो, मराठा येतो, त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस दिलं. मग काय जातीवाद आहे का? मारवाडी येतो त्याच्यामध्ये, मग काय जातीवाद आहे का ते? मी आरक्षण मागतो म्हणजे मी कसं काय जातीवादी? आणि तुम्ही इथून माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का? काही जणांचं आत्ता घेतलं, काहीला आत्ता मिळालं, काहीला 67ला मिळालंय, काहीला 90ला मिळालंय. मग तो जातीवाद नाही का? मी आरक्षण माझ्या जातीला मागतो म्हणजे मी जातीवादी. म्हणजे माझी पोरं फाशी घ्यायला लागली मराठीची, माझी पोरं आंदोलन करायला. यांना आरक्षण मिळालं, यांचं पोरं आंदोलनात नाही. यांच्या सगळ्या महायुती चलती, बार्टी चलती, आमच्या सारथीचे उपोषणाला, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे आंदोलनाला, आमचे लोक आरक्षण मागायला आंदोलनाला. तुमचा मजा चाललं ना रे. तुम्हाला नेट काय? आरक्षण मिळत आहे, सुविधा मिळत आहेत, नोकऱ्या लागल्या, तुम्हाला नेट काय? आम्हाला नोकऱ्या लागावत, आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आरक्षण मागतो. कमून एवढं दुखायला लागलं पोटात? का जळायला लागले तुम्ही मराठीवर एवढे? मी कोणता जातीवाद केला आणि तुम्ही आता केला याला काय म्हणतात?
म्हणजे आम्ही उभा केलं तर हम लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून काय कीर्तन सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो हा बर दुसरा आमच्या गाड्या येत्यात जात्यात म्हणून ट्रॅफिक जाम होती हा तिकडे काय कंपनी आहे MIDC तिकडे मोठी तिकडे MIDC आम्ही खेड्यात आहेत पलीकडे कोपऱ्यात तरी म्हणलं ट्रॅफिक जाम होती बर म्हणलं ट्रॅफिक जाम होती नाही म्हणलं आता शाळाचे ऍडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॅफिक जाम होत काही म्हणले मंदिरात त्रास होतो काही म्हणले जातीय तेढ निर्माण व्हायला लागला म्हणून हे आंतरवालीचं आंदोलन बंद व्हावं म्हणून आसपासच्या गावांनी निवेदन दिले आता एक लिंक पाठवतो 2 मिनिटं. आमच्यामुळे जातीवाद होतो आता तुमच्यामुळं ट्रॅफिक जाम नाही झाली हा तुमच्यामुळे शाळेला अडचण नाही आली आता एसटी थांबती का आमच्या टायमाला एसटी थांबत नाही म्हणले तिथं आता थांबती का आता तुम्ही जमला तर आता नाही का जातीवाद आम्ही बसलो तर जातीय तेढ निर्माण होतो गर्दी झाल्यामुळे आता तुमच्या तिथं तेढ निर्माण झाला का भजन आहे का तिथं तेव्हा तुम्ही मागणी करताय ते नाही म्हणतायत मग आता तोडगा काय रामू पाय पाठवे. अरे बाबा आमचं आम्ही द्या म्हणतोय मी प्रश्न विचारलाय फक्त तरी आम्ही तिथं आलो नाही गेलो नाही ते मला जातीय तेढ निर्माण होत होतं मी तर त्या अगोदरच घोषणा केली होती चला मी तिकडे शहागडला टाकतो तुमच्या इथं माझ्यामुळे जातीय तेढ निर्माण होत पण आता उत्तर द्या ना मला तुमचं आंदोलन सुरू झालं आता नसतो जात मी आता शहागडला नसतो कार्यालय टाकीत आता हा आता तिथंच राहत असतो म्हणजे आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण होतो वाटलं भावना समाजाची माणुसकी म्हणून समजून घ्यावा मग माणुसकी जिवंत झाली मी म्हणलं नको गावकऱ्या सांगितलं नको आंदोलन नको जातीय तेढ निर्माण होईल नको ही व्हायला मी शहागडला कार्यालय टाकतो येऊन जाऊन करत जाईल ठेवायचं आंदोलन सुरू आरक्षण मिळूस तर एका कोपऱ्यात सुरू ठेवा गुलाल तिथंच उधळू आरक्षण मिळालं नको गर्दी पण यांनी उभा केलं ते येवल्यावाल्यांनी आता नाही का जातीय तेढ निर्माण झाला आणि आमच्या आंदोलनात आम्हाला ऍडमिशनला त्रास होत होता एसट्या थांबत नव्हत्या कोणत्या शाळा सुरू होत्या निवेदन देणारे पठ्ठे काय माणुसकी काय शिकतात जातीवाद आम्हाला आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आंदोलन केलं की जातीवादी आणि तुम्ही केलं की शांतता पसरती काय आता जरांगे विरुद्ध ओबीसीचे सगळे नेते असं महाराष्ट्राच्या समोर आज आलेलं आहे कारण आता 5 वाजता प्रमुख ओबीसीचे वरिष्ठ नेते त्या बैठकीला हे बघा मी प्रामाणिकपणाने सांगतो त्यांनी एकत्र यावं सगळ्या नेत्यांनी ओबीसीचं काही दुखत नाही माझं त्यांच्या इतका जातीवादी मी नाही पण नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पडायचं नाही कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबारा असल्यासारखा आहे तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही हैदराबादचं गॅजेट सरकारनं लागूच करायचं 83 क्रमांकाला मराठा आणि ओबीसी एकच आहे तो कायदा लागू करायचा आता सरसकट मराठी एक आहेत कुणबी आणि मराठी एकच आहेत आता तेच पाहिजे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे बाकीचं सांगायचं नाही ते एकत्र आले काय आणि नाही आले काय मला काय होत नाही मी मराठ्यापासून हटत नाही आणि हटणार नाही मला मराठ्यांनाही सांगतो ते बदनाम करणारे तरीही मी हटत नाही मराठ्यांनी फक्त यांच्यावर विश्वास ठेवू नका यांनी जर काही डुप्लिकेट व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवल्या तर विश्वास ठेवू नका मराठ्यांच्या नेत्याला आणि सगळ्या मराठा समाजाला राज्यातल्या हात जोडून सांगतो तुमच्या काही चुका झाल्या असत्या आमच्या काही झाल्या असत्या सोडून द्या जात संकटात आणण्यात ठरले यांनी जातीच्या विरोधात जातीशी गद्दारी करू नका सरकारचं ऐकून फुटू नका पत्रकार परिषदा खोटे घेऊ नका तुमचं आमचं काही झालं असेल आंदोलन संपल्यावर बघा समजून घ्या आता समाजाची अस्मिता पणाला लागली त्यांच्या हाताचे बाहुले होऊ नका आपला एकही मराठ्यांचा माणूस कोणत्या पक्षात असला तर फुटू नका जातीच्या बाजून राहा ते सगळे जातीच्या बाजून आले आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत तरी आरक्षण नाही म्हणते ते मी मरेपर्यंत तुमच्या बाजून मला सुट्टीच नाही 6 दिवसात सुट्टीच नाही पण मी ठरवलं होतं की दर्शनाला जायचंय कारण ते पवित्र स्थान आहे ते किती मोठं स्थान आहे बीड जिल्ह्यातल्या लोकांना माहिती मी तिथं जाणार होतो जाताना आंतरवालीचं दर्शन घेऊन जाणार होतो जाता परंतु इथं ते कार्यक्रम आहे 10चा
आणि आम्हाला इथंच 9 वाजले जाग्यावर. त्यामुळे सरळ गेलो तर सरळ आलो. तिकडे गेलो रांगाला खूप थकवा आला माझ्या. त्या लोटालोटीत गर्दी प्रचंड होती. त्या गर्दीत त्याच्यात लय लय हाल झाले माझे. तुम्ही म्हणाले की शांतता हवी, तुमची भूमिका पहिल्यापासून तीच आहे, तर त्यामुळेच हे येताना तुम्ही येणार होते, त्यामुळे नको म्हणून टाळलंय. नाही नाही नाही, काय संबंध नाही त्याचा. काय संबंध तिथं काय, तिथं काय ते काय अडवणार का काय, त्याचा काय संबंध नाही. आणि ते गावकरी बी, गावकऱ्याबद्दल बोलतो, ते बी एवढे ही नाहीये म्हणजे आडवायला आणि जातीवाद करायला ते एवढे बी ही नाहीये. हे आता बाहेरून आणून बसले म्हणून ते वाढलं. नसतं ते गावात आम्ही शेजारी राहिलो ते एकमेकांना आम्हाला माहिती. हा, ते काही एवढी ही नाहीयेत की जातीवादच केला पाहिजे नाडीलच पाहिजे. त्या गावाबद्दल आम्हाला माहिती आणि आमच्या गावाबद्दल त्यांना माहिती. आमच्याबद्दल आम्हाला चांगलं माहिती. पण हे बाहेरचे पण ते तसं काय डोक्यात नाही. तर लाल आडे असले ना मग मुद्दाम जात असतो. हा, मला ते तसलं मग खुलशीपणाने जमत नसतं. आंतरवादीला या ओबीसीची एक मोठी रॅली निघाली आणि ते तिथं आंदोलन सुरू आहे तिथपर्यंत गेले आणि बरेच लोक सहभागी झाले होते त्यात. नाही मग मी म्हणलं ना तुम्हाला, हे येवल्यावलीने काम केलेलं आहे की जातीय तेढ निर्माण करून दंगल काढायची, ही त्याचा प्लॅन आहे. आणि त्याचा 1 महिन्यापासून. त्यामुळे याला निवेदन द्यायला त्याला निवेदन द्यायला हे प्रयोग त्यांनी केलेला आहे. पण त्याला माहीतच नाही ही शांतता पूर्वीची, वादळापूर्वीची शांतता आहे. हो भाऊ, आम्ही एक येत आम्हाला पहिल्यांदा जुळा लागत होतं, लय कष्ट घ्यावं लागत होते, तेव्हा तो चलत होतं, तर तो चालेल येवल्यावलीनी. आता आम्ही एक येत एक हाक्यावर आम्ही करोडो भरतो. तू काळजी नको करू, टेन्शन न घेऊ. मला माझी ताकद आणि माझ्या समाजाची शक्ती सिद्ध करायची गरज नाही. सिद्ध झाली. मराठा एक आहे का नाही. त्यामुळे मी एकटा काय असलो आणि 1 करोड मराठा काय असला, आता आम्ही एक. आणि प्रत्येक मराठ्याला कळतंय आपल्या लेकराचं हित स्वतःच. आणि मी त्या मराठ्यांच्या लेकरासाठी लढतोय हे प्रत्येक मराठ्याला कळतंय. त्यांना आरक्षण असून ते जर एवढं जातीवाद करायला लागले तर मग माझा मराठा कसा घरात बसेल. माझ्या मराठ्याचं डोकं चलतंय, ते हुशारी त्याच्या लक्षात येतं यांना आरक्षण असून एवढं करायला लागले तर मग मी मराठ्यांच्या लेकरासाठी लढतोय. माझा मराठा समाज सुद्धा ताकदीनं माझ्या मागे उभा राहिलाय, ताकदीनं माझ्या मागे उभा राहिलाय. मराठा डबल ताकदीने एकवटला. आता जे बाजूला काही रुसून काही नाराजी कोणी कोणाला दुखवल्यामुळं बोलल्यामुळं नेते पण लांब होते, ते नेते सुद्धा जवळ आले. आणि नेत्यांनाही आव्हाने आता जवळ आहे. जातीवर संकट आणलं यांनी. ते जर जाऊ शकते त्या व्यासपीठावर तर तुम्हाला बी कारण झालंय. आता तुम्ही त्या व्यासपीठावर जाऊ शकता, आम्ही बी ह्या व्यासपीठावर मराठ्याचे जाऊ शकतो. तुम्ही जर नाही आले तर नाजरेतून उतारता मराठ्यांच्या. आता हे कुठे द्या, मी खेटाल खंबीर त्यांना या द्या काय एक यायची ती पठ्ठ्यानी वारे. आणि मी नाही हटत बरं, मी आता हटतच नाही. आणि गाव खेड्यात कुठंच जातीवाद पुसवून देत नाही. मराठ्याला सांगतो शांत राहायचं. शेवटी आपण गाव कोसात राहतो एकमेकाशी. त्या नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी किती जातीवाद करायचा प्रयत्न केला तरी आपल्या मराठ्यांनी करायचा. शांत राहायचं, दंगल घडून येऊ द्यायची नाही. एकमेकाच्या अंगावर अजिबात ओबीसी मराठ्यांनी जायचं नाही. हे नेते घडून आणते, यांचं षडयंत्र मोडून काढायचं आणि त्याला फूस सरकारची. सरकारला यशस्वी होऊ द्यायचं नाही. सरकारचा विजय मी कवाच होऊन देत नाही. त्यांना कवाच यश येऊन देणार नाही. त्यांची इच्छा आहे ना आपल्यात वादाला कधी पूर्ण इच्छा होऊन देत नाही सरकारची. पण ओबीसी असे घेतल्याशिवाय मी सोडीन. तुम्ही म्हणतात मंडल आयोगाने आरक्षण दिले आणि यांनी आरक्षण खाल्ले इतके वर्ष. त्यांचं म्हणणं आहे की जर ओबीसीने नुसतं आरक्षण खाल्लं असतं तर 400 कारखाने आमचे दिसले असते. 90% कारखाने मराठा समाजाचे आणि आम्हाला म्हणताय आरक्षण खाता, असं हाके म्हणाले. त्यांना तो उत्तर देत नाही म्हणला. मी विरोधक मानत नाही ना, त्यांना विरोधक मानत नाही ना. त्यो बोलवतो धनी तिकडे तिथं बसून हाली तू देव असं कासरा. आणि कारखान्यावरून श्रीमंतीवरून त्याच्यावर आरक्षण नाही म्हणा. जरा अभ्यास करा काय कोण अध्यक्ष होती ती. आरक्षण हे मागासवर आहे, पैसे फेशात संबंध नाही. शैक्षणिक आणि सामाजिक जो मागास असेल त्याच्यासाठी आरक्षण आहे. म्हणजे एखादा खूप श्रीमंत आहे पण त्याला एसटीची पाटीच वाचता येत नाही, त्याला शैक्षणिक मागास म्हणायचं. त्याच्यावर आरक्षण आहे, पैशावर नाही. त्याजवळ मग पैसे खिसे भरलेत त्याची, त्याला काही कोणत्या एसटीत बसावं कळणार ना, त्याच्यावर नाही आरक्षण. त्यांना नाही उत्तर देत मी, कारण त्यांना विरोधक मानत नाही मी. आणि मानलेलं नाही कवा मानणार बी नाही. ते आमचे विरोधक नाहीच आहेत.
ओके. ठीक आहे. एक प्रश्न आहे, ते असं म्हणतायत की जरांगे हे एकट्या मराठ्याची भाषा करतात आणि उर्वरित नेते भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील, मुंडे असतील, हे सगळेजण ज्या ओबीसीतल्या सगळ्या जाती त्यांच्याबद्दल बोलतात. मग खरा जातीवादी कोण, तुम्हीच सांगा मला. मी म्हणलं बा त्याला उत्तर देत नाही मी त्याला विरोधक नाही मानलं. ते सांगतो तिकडून फोन करून ही प्रश्न विचार म्हणून ते येवल्यात बसलेलं त्याला सांगतो मी. त्याला सांगतो खरा जातीवादी कोण. 400-450 जाती आहेत ओबीसी आरक्षणात. एक मराठ्याच्या आली तर काय पोट दुखा लागलं तू. कोण आहे जातीवादी? मग प्लॉट टाकी तो वाकडी तिकडे होंड्या. आता ते खरा जातीवादी कोण? 450 जाती आल्या, एक मराठीची एक आली मग काय झालं? येवल्यात बसवतो तिकडं आणि इकडं गोरगरीब आता आमच्यात लावून द्यायला लागला. कोण जातीवादी? कोण? मी आरक्षण मागतो, मी जातीवादी. तू विरोध करतो इतक्या दिवसाचा, तू जातीवादी नाही करे? किती दिवसापासून विरोध करतो तू जातीवादी नाही? संसदेतून कुणी विरोध केला? ते जातीवादी नाहीत का? किती खासदारांनी विरोध केला ओबीसीच्या? इथून तू मोर्चे काढले कित्येक तरी. आयोगात सदस्य तूच बसी तो बसलेले लोक ते म्हणतात आम्ही पाचर हाणून ठेवली. पाचर ते कसपे का खुसपे कोणतरी होता नाही तो. तेव्हा मला मी पाचर हाणून ठेवली, मराठ्याच्या आरक्षणात निघत नाही. कसा खोटा ठोकला मग मी. इकडं गोरगरीबात लावून देतो, नेत्याला बसवतो, धनगर बांधवाचे नेते संपितो, एक पुढं आणतो, एक मागं नेतो, जुने मागं सरकितो. तो शाळा कळत नाही होय त्यांना बी. त्यांच्यातली कुजबूज सांगतोय मी, मला तरी काय माहित. त्यांच्यात कुजबुजी यावल्यावाला नवीन नेता पुढे आणतोय आणि जुने नेते मागं सरकार लागलाय. ज्यांनी धनगर समाजासाठी आयुष्यभर काम केलं त्यांना काय आपल्या बुद्धीचे रावती. तुम्ही हाकेंना विरोधक मानत नाहीत, परत ते त्यांची प्रेस आता सुरू आहे. ते असं म्हणतात जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, तुमचं नाव. ते बाकी जाऊ तिकडे, त्याला विरोधक मानत नाही. चलो धन्यवाद. ती प्रेस घेणं त्याला बरोबर उत्तर देत बसू. ते आम्ही शेंडगे भाऊ असतील, पडळकर भाऊ असतील, ते तायवाडे भाऊ असतील, आम्ही यांना कधी शब्दांत दुखवलं नाही, कोणालाच नाही. ते आमचे विरोधक नाहीच. ते काड्या करतोय तिकडून, ते विरोधकच नाही आमचे आणि मानणार नाही. मी कधी मानलं बी नाही आणि त्या गावातल्या लोकांना सुद्धा माहिती. हो, मी एकदाही त्यांना तोंड टाकून बोललो नाही. एक गावचा विषय झाला तर एवढं आंदोलन झालं 10 महिने तरी नाही कधीच. आता पाठीमागच्या 20 दिवसापूर्वी त्या गावातले फोन प्रमुख लोकांचे आले होते मला. म्हणजे आमचं प्रेम आहे